नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठीच्या लीगल ॲप्टिट्यूड या विषयासाठीचे अतिसंभावित प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तर चला पाहूयात आपले प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया किती कालावधीसाठी चालली? 2 वर्ष आणि 10 महिने, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, 3 वर्ष 6 महिने, 1 वर्ष 8 महिने. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जे की आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. इतके दिवस भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया चालली होती. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 31 संबंधीचे विधान ओळखायचे आहे. समानता संबंधी प्राधान्य, नागरिक अधिकार, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचे हक्क. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मालमत्तेचा अधिकार. किरकोळ योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे? अगोदर तक्रारी, शासन, संपत्तीधारक, व्यावसायिक. तर अगोदर तक्रारी हे त्याचे अचूक उत्तर आहे. न्यायालयात कोणती प्रक्रिया अनिवार्यरित्या अपलोड केली जाते? उपलब्ध आवंटी, परामर्श, लेखी तथ्य, विचारांचे वर्णन. तर लेखी तथ्य हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारतीय कायदा नियमनकर्ते द्वारे भारतीय कायदा नियमनकर्तेद्वारे कोणते विचार ज्याप्रमाणे पाहिले जाते? न्यायिक तंत्राच्या प्राथमिकतेचा कोणता मुद्दा आहे? उद्दीपन, न्यायिक पुनरावलोकन, विचारांचे वर्णन, सृजनात्मक विचार. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, न्यायिक पुनरावलोकन. अदालत कोणत्या संरचनात आहे? न्यायाधीश, तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, मंत्री. ऑप्शन क्रमांक ए, न्यायाधीश हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 215 यात कोणती प्रक्रिया सांगितली आहे? वारंवार अदालत, अपील, न्यायिक तंत्र, सृजनात्मक विचार. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यायिक तंत्र. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 37 यात कोणता अधिकार निर्धारित केला आहे? धर्मनिरपेक्षता, नागरिक अधिकार, शिक्षण, संघटना संबंधी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संघटना संबंधी. खालीलपैकी कोणता भारताच्या सार्वजनिक पर्सचे संरक्षक मानले जाते? अर्थमंत्री, भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, वरीलपैकी काहीही नाही. तर ऑप्शन क्रमांक सी, भारताचे नियंत्रक आणि महापरिलेखा परीक्षक. खालीलपैकी कोणते संसदीय कार्यपद्धतीत भारतीय नवोपक्रम मानले जाते? प्रश्नोत्तराचा तास, शून्य तास, उत्तर तास, वरीलपैकी काहीही नाही. तर ऑप्शन क्रमांक बी, शून्य तास म्हणजे 0 आवर हे त्याचे अचूक उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे जनक कोणाला मानले जाते? ह्युगो ग्रेटेस, हॅमिल्टन, सायमंड, वरीलपैकी काहीही नाही. तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ह्युगो ग्रोटियस. स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार यातून निर्माण होतो. कलम 14, कलम 19, कलम 21, कलम 32. तर कलम 21 हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारताचे पहिले अटॉर्नी जनरल कोण होते? MC सेटलवाड, HJ कानिया, CK दप्तरी, MC छागला. तर ऑप्शन क्रमांक ए, MC सेटलवाड हे त्याचे अचूक उत्तर आहे.
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनविण्यात आला आहे? 84, 86, 81, 83. ऑप्शन क्रमांक बी 86 हे त्याचे अचूक उत्तर आहे. देशात किती उच्च न्यायालये कार्यरत आहेत? 29, 24, 26, 25. ऑप्शन क्रमांक डी 25 हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोण होत्या? न्यायमूर्ती रुमा पाल, न्यायमूर्ती लीला सेठ, न्यायमूर्ती अरुणा सुरेश, न्यायमूर्ती आर पी देसाई. तर ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती लीला सेठ हे त्याचे अचूक उत्तर आहे. सर्वोच्च न्यायालयाचे 13 न्यायाधीशांचे सर्वात मोठे खंडपीठ कोणत्या प्रकरणात बसले? मनिका गांधी विरुद्ध भारतीय संघ, अशोक ठाकूर विरुद्ध भारतीय संघ, केशवानंद भारती विरुद्ध भारतीय संघ, वरीलपैकी काही नाही. तर ऑप्शन क्रमांक सी केशवानंद भारती विरुद्ध भारतीय संघ हे त्याचे अचूक उत्तर आहे. हाथरस सामूहिक बलात्काराच्या प्रश्नावर खालीलपैकी कोणत्या न्यायालयाने स्वतःहून निर्णय घेतला? अलाहाबाद उच्च न्यायालय, लखनौ उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, भारताचे सर्वोच्च न्यायालय. तर ऑप्शन क्रमांक ए अलाहाबाद उच्च न्यायालय हे त्याचे अचूक उत्तर आहे. लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आले. 1971, 1967, 1968, 1972. तर ऑप्शन क्रमांक सी 1968 हे त्याचे अचूक उत्तर आहे. संसदेच्या 2 सत्रांमधील किमान अंतर किती आहे? 4 महिने, 6 महिने, 100 दिवस, 90 दिवस. ऑप्शन क्रमांक डी 90 दिवस म्हणजेच 3 महिने हे त्याचे अचूक उत्तर आहे. जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विश्वास आहे तोपर्यंत ती पदावर राहते. अध्यक्ष, लोकसभा, पंतप्रधान यापैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक बी लोकसभा हे त्याचे अचूक उत्तर आहे. मूलभूत अधिकार कोणत्या भागात घोषित केले आहेत? भारतीय घटनेचा भाग 1, भारतीय राज्यघटनेचा भाग 2, भारतीय राज्यघटनेचा भाग 3, भारतीय राज्यघटनेचा भाग 4. ऑप्शन क्रमांक सी भारतीय राज्यघटनेचा भाग 3 यामध्ये मूलभूत अधिकार घोषित करण्यात आलेले आहेत. ई कोर्ट प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2011, 2010, 2009, 2007. तर ई कोर्ट प्रकल्प हा 2007 मध्ये सुरू करण्यात आला. ज्या प्रक्रियेद्वारे राज्य हे सुनिश्चित करते की अपराधाला शिक्षा होईल त्याला काय म्हणतात? तपास, चाचणी, खटला, वरीलपैकी काहीही नाही. तर ज्या प्रक्रियेद्वारे राज्य हे सुनिश्चित करते की अपराधाला शिक्षा होईल त्याला खटला असे म्हणतात. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणाची दयेची याचिका फेटाळली होती? अफजल गुरु, दविंदर पाल सिंग भुल्लर, महेंद्रनाथ दास आणि ए आणि बी दोन्ही. ऑप्शन क्रमांक ए अफजल गुरु हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी ऑफ द बेंच पुस्तकाचे लेखक कोण आहेत? न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर, न्यायमूर्ती एस आर लक्ष्मण, न्यायमूर्ती जे एस वर्मा, जस्टिस वाय व्ही चंद्रचूड. क्रमांक 1 न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारतीय न्यायिक अकादमी कोठे आहे? कोलकाता, भोपाळ, दिल्ली, मुंबई. ऑप्शन क्रमांक बी भोपाळ हे त्याचे अचूक उत्तर आहे. धनादेशाचा अनादर हा कोणत्या कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे? भारतीय दंड संहिता, बँकिंग नियमन कायदा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, पेमेंट अँड सेटलमेंट कायदा. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात आयटी कायद्याचे कलम 66 रद्द करण्यात आले? ऑप्शन आहेत श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, नास फाउंडेशन विरुद्ध एनसीटी दिल्ली, स्नेहा सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया,
लीलावती विरुद्ध महाराष्ट्र राज्य. तर ऑप्शन क्रमांक ए श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे त्याचे अचूक उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.